प्रेक्षको नमस्कार, मी विक्रांत पाटील. आपण पाहताय सडेतोड न्यूज. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजू लागलंय. पण या संपूर्ण निवडणुकीमध्ये एका विधानसभा मतदारसंघाची चर्चा अगदी राज्यभर आहे. तो मतदारसंघ अर्थातच तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये सध्या एका बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दिवंगत नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित दादा पाटील, आणि त्यांच्या विरोधात दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार आहेत, आबांचे पारंपरिक विरोधक आणि माजी खासदार संजय काका पाटील. ही निवडणूक अटीतटीची होते असं एका बाजूला चित्र असताना दुसऱ्या बाजूला काही अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत. त्यातलेच एक अपक्ष उमेदवार सध्या आपल्या सोबत आहेत. एक उच्च शिक्षित, एक वैचारिक वक्ता आणि मराठा आंदोलक अशी ओळख संपूर्ण या मतदारसंघामध्ये त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर आहे. ते अपक्ष उमेदवार सध्या आपल्या सोबत या मुलाखतीमध्ये आहेत. विक्रांत सिंह पाटील, नमस्कार. नमस्कार. माझा पहिलाच प्रश्न आपल्याला असा आहे की एक वैचारिक वक्ता म्हणून आपली ओळख या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ते वैचारिक वक्ता म्हणून आपण हा ठसा कसा उमटवला, आणि दुसऱ्या बाजूला त्याला जोडूनच माझा एक प्रश्न आहे. आपली कौटुंबिक पार्श्वभूमी ही उच्च शिक्षितांची आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? मला खरं तर आधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला पहिल्या प्रश्नाचंही उत्तर मिळून जाईल. मला उच्च शिक्षित कुटुंबाचा वारसा आहे. माझे वडील BSc BEd आहेत. वडील आई दोघेही मुख्याध्यापक. माझी मोठी बहीण डॉक्टर आहे. लहान भाऊ भाऊजो दोघेही इंजिनियर आहेत. मी स्वतः BSc ॲग्री आहे. माझी पत्नी MBA डिस्टिंक्शन आहे. आणि तो कौटुंबिक उच्च शिक्षित आणि वैचारिक वारसा असल्यामुळेच कदाचित मी वैचारिक वक्ता म्हणून जनतेसमोर आलो. ते साहजिक आहे. खरं तर राजकारणामध्ये आपण गेल्या अनेक वर्षांपासून आहात. आपण ग्रामपंचायती लढवली, अगदी जिल्हा परिषद आपण लढवलेली आहे. पण एवढ्या प्रदीर्घ कालावधीत आम्ही तुमची बॅनरबाजी कुठेही बघितलेली नाही. शिवाय तुमची वाढदिवसाची संकल्पना सुद्धा काहीतरी वेगळी आहे असं आम्ही ऐकून आहे. खरी आहे ही गोष्ट. बॅनरबाजीवर तर माझा अजिबात विश्वास नाही. किंबहुना मला त्या गोष्टी पटतच नाहीत. आता पूर्वी शहरी भागाप्रमाणे आता ग्रामीण भाग सुद्धा त्या बॅनरबाजीनं विद्रुपीकरण करण्याचं काम हे राजकारणी करत आहेत. माझा या गोष्टीला विरोधच आहे. आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे माझी खरोखर वाढदिवसाविषयीची संकल्पना वेगळी आहे. आणि त्याच उद्देशानं मी माझ्या लहान मुलाचा वाढदिवस हा रायगडची माती त्याच्या कपाळी लावून साजरा करतो. कारण तेच संस्कार आमच्यावर झालेत आणि त्याच पद्धतीने आम्ही साजरा करतो. मला नेमकं याच विषयाकडे यायचं होतं. तुमचा मुलगा मला वाटतं आता 6 वर्षांचा आहे आणि 6 जूनलाच त्याचा वाढदिवस येतो, बरोबर? तर तुम्ही रायगडला दरवर्षी त्या ठिकाणी जात असता. यावर्षी त्याचा वाढदिवस ज्यावेळी साजरा झाला त्यावेळी काहीतरी प्रसंग घडला होता जो महाराष्ट्रभर अगदी सोशल मीडियावरती व्हायरल झाला. तो नेमका काय प्रसंग आहे? खरं आहे, सोशल मीडियातून या गोष्टीची चर्चा झाली. आम्ही रायगडची माती केवळ कपाळी लावून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा त्या मातीचं देणं लागतो हा भाव आमच्या मनामध्ये असल्यामुळं आम्ही त्या रायगडवरती फळझाडं फुलावीत यासाठी सीडबॉल बनवून नेले होते. आणि ते गडाच्या पायथ्यापासून गडापर्यंत आणि पुन्हा गडावरती या पद्धतीनं आम्ही तो लावण्याचा एक प्रयोग केला. आणि तो काही लोकांनी तिथं कॅमेराबद्ध केला आणि तो प्रसिद्ध केला. आणि ती काही दिवसांनी त्यांनी प्रसिद्ध केली आणि मलाही सोशल मीडियातून तो व्हिडिओ मिळाला. जसा तुमच्या मुलाच्या बाबतीत हा एक प्रसंग खरं तर महाराष्ट्रभर व्हायरल होता, तसा तुमचा तो लहान मुलगा अगदी 6 वर्षांचा आहे, तो दुसऱ्या एका प्रसंगाने खरं तर राज्यभर चर्चेत आहे. तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने तो तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या गावामध्येच उपोषणाला बसला होता. खरी आहे ही गोष्ट. खरं तर गरजवंत मराठा म्हणून मी आणि माझ्या पत्नीनं उपोषण करण्याचा निर्णय घेतला. हा खरं तर मराठा समाजासाठी अनेक लोकांनी अनेक योगदानं दिलेली आहेत. त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशानं आणि खरोखरच आम्ही गरजवंत मराठा असल्यामुळे उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. आणि तो त्यांनी ऐकला आणि त्यांनी त्याविषयी आम्हाला विचारलं. अगदी उपोषण हा शब्दही त्याला माहीत नव्हता, पण त्याचा पूर्ण अर्थ आणि त्याच्यासाठीच हे पुढच्या पिढीसाठी चाललंय हे समजून उमजून त्यांनी आमच्यासोबत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. आणि आम्हाला निक्षून सांगितलं की जोपर्यंत तुम्ही दोघं काही घेणार नाही, खाणार नाही, पिणार नाही, तोपर्यंत मीही घेणार नाही. माझ्यासाठीच तुम्ही करत असाल तर मीही ते उपोषण पूर्ण करणार. आणि तब्बल 12 तास अन्न पाण्याविना आमच्या बरोबर त्या अवघ्या 5 वर्षाच्या आमच्या चिरंजीवानं
मराठा समाजासाठी 12 तास उपोषण केलं होतं त्याने. आपल्या जातीसाठी उपोषण, लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषण केलं. अगदी लहान वयात तुम्ही म्हणजे खरं तर घरामध्ये ती संस्कारांची देण आहेच. मुलं ज्यावेळी बालहट्ट करतात त्यावेळी हा एक प्रकारचा संस्कार हट्ट म्हणायला काही हरकत नाही. अगदीच. खरं तर दोन्ही प्रसंग तुमच्या मुलांच्या बाबतीतले, म्हणजे मुलाच्या बाबतीतले, एक रायगडचा प्रसंग आणि दुसरा उपोषणाचा प्रसंग. हे उपोषण तुम्ही तुमच्या अंजनी गावामध्येच केलं. ज्यावेळी हे उपोषण चालू होतं त्यावेळीचे काही फोटो आपल्या पाठीमागे खरं तर या ठिकाणी आहेत. मराठा आंदोलक किंवा मराठा समाज बांधव तुम्हाला त्या ठिकाणी भेट देत असतीलच, पण आमदार देखील याच गावचे आहेत. त्या इथं आल्या होत्या का? नाही, विद्यमान आमदार सुमनताई किंवा त्यांच्या कुटुंबापैकी कुणीही आलं नाही. खरं तर ते मराठा व्यासपीठावर त्यांनी यावं आणि आपल्या समाजासाठी, आपल्या जातीसाठी योगदान द्यावं ही सर्वांची इच्छा होती, पण त्यापैकी कुणीही तिथं आलं नाही. किंबहुना ते कुठल्याच मराठा व्यासपीठावर जात नाहीत असं मी ऐकलं. उलट मराठा बांधवांनी पाठिंब्यासाठी आमच्या व्यासपीठावर येऊच नये यासाठी खरं तर त्यांनी प्रयत्न केल्याचं आम्हाला काहींनी सांगितलं. कदाचित असं नाही ना की मराठा जातीच्या व्यासपीठावर आल्यानंतर मराठ्येतर बहुजनांची मतं भविष्यात आपल्याला मिळणार नाहीत असं त्यांना काहीतरी वाटत असावं. मला हे चुकीचं वाटतं. खरं तर बहुजन हा वैचारिक आहे. ते सुद्धा आज विचार करतायत की जे उमेदवार स्वतःच्या जातीशी प्रामाणिक नाहीत ते आमच्या बहुजनांशी काय प्रामाणिक राहतील, या मतदारांशी काय प्रामाणिक राहतील, या मतदारसंघाविषयी काय प्रामाणिक राहतील. सध्या निवडणुकीचा प्रचार या मतदारसंघामध्ये मोठ्या जोमात चालू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतायत. एका बाजूला रोहित पाटील यांचं म्हणणं असं आहे की मुलाची उमेदवारी डावलून संजय काका स्वतः उमेदवार झाले, तर दुसऱ्या बाजूला संजय काकांचं म्हणणं असं आहे की आधीच्या आमदार सुमनताई पाटील यांची उमेदवारी डावलून स्वतः रोहित पाटलांनी स्वतःची उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? दोन्ही गोष्टीमध्ये तथ्य आहे. स्वतः संजय काकांनी मुलाची उमेदवारी न देता आपला मुलगा हा राजकीय अपरिपक्व आहे हे सिद्ध केलेलं आहे. पण उलट बाजूला ज्यावेळी स्टँडिंग उमेदवार हा पराभूत होतो, अन्यथा तो कामाचा नसतो, त्याच वेळी ती उमेदवारी बदलली जाते. पण रोहित पाटलांनी स्वतःच्या आईचा विचारही न घेता त्यांच्या उमेदवारीच्या जागी स्वतःची दावेदारी केली आणि स्वतःची आई ही निष्क्रिय आहे हे सिद्ध केलं. खरं तर रोहित पाटलांचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मग ते MIDCचं असेल किंवा विकास कामांचं, ते स्वप्न साकारण्यासाठी ही निवडणूक लढवत आहेत. खरं तर त्यांचे वडील स्वतः या राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री, कित्येक वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. जे त्यांना स्वतःला MIDC या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम त्यांना करता आलं नाही, त्यांचं स्वप्न रोहित पाटील आमदार होऊन काय पूर्ण करणार? रोहित पाटलांचं म्हणणं असं आहे की आबांचं स्वप्न होतं, आबांनी प्रयत्नही केला होता, पण विरोधकांनी बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळं ते स्वप्न साकार झालं नाही. कधी विरोध होता? जवळपास 10-15 वर्ष आपण एकत्र आहात. विरोधक समजले जाणारे संजय काका हे विधान परिषदेवर 6 वर्ष आबांच्याकडे एकत्र आलेच होते आणि गेल्या 10 वर्षात तुम्ही एकमेकाला सहकार्य केल्याची कबुली जाहीरपणे दिली आहे. मग तुम्ही दोघंही एकत्र असताना दोघांना या मतदारसंघामध्ये MIDC आणून सुशिक्षित बेरोजगारांचा, गोरगरिबांचा प्रश्न मिटवण्याचं काम तुम्हाला करता आलं नाही. हे दोघंही जबाबदार आहेत असं वाटतं. निश्चितपणे हे दोघंही लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाने त्यांना गेली कित्येक वर्ष निवडून दिलेलं आहे. कुणाला खासदार, कुणाला आमदार, तरी सुद्धा या सगळ्या प्रश्नांना जबाबदार हे दोन नेतेच आहेत असं माझं. त्या दोघांच्या विरोधात आता तुमची उमेदवार आहे. तुमचं विजन काय? मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे एक मराठा आरक्षण, त्यासाठी माझा प्रयत्न राहील. त्याचबरोबरीनं धनगर समाजाचंही प्राबल्य आपल्या राज्यामध्ये आहे. मी मतदारसंघामध्ये पुरतं बोलत नाहीये, तर राज्यामध्ये आहे. त्यांनाही आरक्षणाची गरज आहे. त्यांच्यासाठी सुद्धा लढा उभा करण्याचं काम मी या पुढच्या काळामध्ये करेन. त्याचबरोबरीनं सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे. आज त्या बेरोजगारीमुळं पुन्हा बरेच उपप्रश्न निर्माण झाले आहेत. आज गावोगावी बघायला 28, 30, 32, 34 वर्षाचे बेरोजगार तरुण गावात आहेत की जे बिन लग्नाचे आहेत. का? तर ना त्यांच्याकडे ना त्यांच्या आई वडिलांकडे प्रश्नाचं उत्तर आहे. तो प्रश्न म्हणजे मुलगा काय करतो. या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम खरं तर या नेत्यांनी इतक्या वर्षांमध्ये करायला पाहिजे होतं. पण ज्या गोष्टीची झळ बसत नाही त्या गोष्टीचा त्रास त्यांना कधीही होत नाही. या आमदार खासदारांच्या मुलांना कधीही कोण मुलगा काय करतो हा प्रश्न नाही विचारत.
या प्रश्नांचं उत्तर या सर्वसामान्यांच्याकडेच विचारलं जातं. बेरोजगारी बरोबरच दुसरा प्रश्न म्हणजे पाण्याचा. पाणी फक्त राजकारणापुरतं इतकाच त्या पाण्याचा वापर इथपर्यंत केला गेलेला आहे. खरी पाण्याची गरज आणि तहान भागवण्याचं काम या नेत्यांनी कधी केलेलं नाही. ते इथून पुढच्या काळामध्ये सत्तेत आल्यानंतर करण्याचा माझा प्रयत्न राहील. हे सगळं तुमचं विजन आहे. खरं तर याच्यामध्ये एक आणखी गमतीशीर गोष्ट अशी आहे की तुमचं निवडणूक चिन्ह माईक आहे. कारण काय? मी जाणीवपूर्वक माईक हे चिन्ह घेतलेलं आहे, कारण या माईक मधून येणारा आवाज आहे तो एका विस्थापिताचा आहे. या माईक मधून येणारा आवाज आहे तो सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगाराचा आहे. या माईक मधून येणारा आवाज आहे तो गरजवंत मराठ्याचा आहे. आणि तो आवाज, तो दबलेला आवाज, आता त्याला वाचा फोडण्यासाठी मी समस्त मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपण माईक या चिन्हासमोरील बटन दाबून तुमच्यातलाच एक सर्वसामान्य उमेदवार विजयी करा. धन्यवाद. तेव्हा प्रेक्षको, या मुलाखतीमध्ये आपल्या सोबत होते अपक्ष उमेदवार विक्रांतसिंह पाटील. अगदी बऱ्याच वेळापासून ही मुलाखत चालू आहे. आपण ऐकलं असेल, ते मराठा आंदोलक आहेत, उच्च शिक्षित आहेत, शिवाय एक वैचारिक वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. आणि विशेष गमतीशीर गोष्ट अशी की माईक हे त्यांचं चिन्ह आहे. खरं तर ही निवडणूक यावेळी अटीतटीची होणार आहे. ही निवडणूक कुणासाठीच सोपी नाहीये. विक्रांतसिंह पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीचा या दोघांपैकी कुणाला फायदा होतोय की ते सांगतायत त्याप्रमाणे सामान्य मतदार त्यांनाच विजयी करतील, हे ठामपणानं आत्ताच सांगता येणार नाही. येणाऱ्या काळामध्ये चित्र जास्त स्पष्ट होणार आहे. तेव्हा या मुलाखतीमध्ये आपण आम्हाला आपला बहुमोल वेळ दिला याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. अजूनही आमच्या सडेतोड न्यूजला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.